गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नागपूरमध्ये डे 2 आणि आता आम्ही सगळे निघालोय नाश्ता करायला. काय खाणार आहे? हा, नागपूरचा खर्रा का खर्रा. आता आम्ही जिथं आहे ते इथं सगळं गव्हर्नमेंट क्वार्टर आहे. तिकडं वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एअरफोर्सचे ऑफिस आहे, नेव्हीचे ऑफिस आहेत, BSNLचे गव्हर्नमेंट आणि ऑफिस सगळे आहेत. आता काहीतरी चांगला दिसतोय ना आजचा दिवस, जसा डेली दिसतो. हे चालतात मागे. तर आता माझ्या मागं बघताय तिथं ती खायची टपरी, कारण की इथं सहजासहजी काय आहेच नाही. हॉटेल बिटेल, गव्हर्नमेंट ऑफिस, वसाहत आणि आहे ते गेस्ट हाऊस आणि सगळी कार्यालय आहेत ते. तर नागपूरचे मटकी फेमस अशी तिथं मिळाली, ते घेतले, टेस्ट केली. तर उकडलेले मटकी असतात, त्याचा मसाला म्हणजे हलका मसाला आणि फ्राय करून कांदा फरसाने टाकून देतात. म्हणजे मिसळ असते तशीच एकंदरपणे, पण पाव नाही, फक्त मटकी, मीठ मटकी काहीतरी असं बोलतात ते. तर काल तर्री पोहे, आज मीठ मटकी. परत रात्री ढोणे सरांकडे जेवलो तेव्हा त्या इकडची नागपूरची फेमस अशी ती रोटी असते ती होती. ती गोल अशी असते, पातळ अशी, मोठी भरपूर, का नाव नाही आठवत आहे, ती होती. आणि आता दुपारी परत शेंडे सर म्हणजे काल ज्यांच्या मुलीचं लग्न झालं तर ते जेवण घेऊन येत आहेत. तर आता एक समोर जपानी गार्डन आहे. जपानी गार्डन हे आम्ही बोलतो, ज्याचं काहीतरी वेगळंच नाव आहे, पण बाहेरून सगळं जपानीसारखं दिसतंय. तर तिथं आता जातोय, बघूया काय कसं आहे गार्डन. आणि मग आजच्या दिवसात आपण निघतोय. आता हा एकच ब्लॉग असेल. कच्चे आहेत का? अरे तुझा हात उंच आहे. यावी बा इकडे, ह्या साईडला. एक एक असं करेपर्यंत सकाळ होईल रे. तो म्हणजे शेंडे सर येतील ना. एकंदर झाडाला लागले होते चिंच, आणि सगळ्यांना झाला चिंच हवी. तर तू चढ झाडावरती, तू चढ, आम्ही नाही, हे नाही, ते नाही, हे नाही. अविनाश काका गेले तिथं, बरे साफसफाई कर्मचारी होते, त्यांच्याकडून झाडू घेतल्याने आणि काढल्याने चिंच. आणि आत्ता जपानी गार्डन, नेपाळी गार्डन समोर आहे, तिथे जातोय. बंद बंद बंद. द टायगर कॅपिटल ऑफ इंडिया, नागपूर. जसे नागपूरला आलो आता तसेच परत मुंबईला जातोय. हो, रॅशिंग रेडी. अतिशय सुंदर असे शहर आहे नागपूर. शांतता आहे, ट्रॅफिक बिक काय नाही. येताना फक्त आम्हाला जरा रिक्षामध्ये 6-6 जणांना बसायला लागलं. तर ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आमची गाडी 7 तास लेट आहे. आणि नागपूरमध्ये आल्यापासून आत्ता कुठेतरी संत्र बागा म्हणजे आल्यापासून काय बघायला असं काय नशिबात नव्हतं, पण आत्ता भेटलंय संत्र.
गाडी 7 तास लेट आहे, तर आम्ही बसून बसून वैतागलो म्हणून लुडो खेळत होतो. पप्पा झोपलेत आणि ह्या इकडे लुडो खेळत आहेत. विजय झोपला, दादा इकडं वर आडवा झाला, इकडे बाकी सगळे आहेत, हे इथं उभे आहेत. मी आणि पूर्वी इथं आता कुठला तरी बघतोय पिक्चर जिओ सिनेमावर पिक्चर बघायचा आता प्लॅन चालू आहे. आता बघ 7 तास, आता रात्री 9 वाजता गाडी सांगितलेली आहे याला. तर आता परत एकदा गाडीचा टायमिंग चेक करण्यात आला आहे आणि असं समजलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आलो इथं 11 वाजता. आता वाजले 4. स्टेशनवरतीच आहे आणि आत्ता बाहेर कुठंतरी आलो आहे आम्ही. नवीन असल्यामुळे कुठं जाता पण येत ना, काय कुठे आहे का माहिती पण नाही. तरी असं जातं एक रस्त्यात फिरतोय, बघू. आत्ता अजून गाडी 8 तास. सगळ्यात पहिला 6 तास 40 मिनटं, नंतर 7 तास 40 मिनटं आणि आता 8 तास 20 मिनटं गाडी लेट सांगण्यात आली आहे. जाम हालत झाली आहे. त्यातमध्ये पण लेडीज बाहेर होत्या, त्या आता त्यांना वेटिंग रूम आहे त्याच्यामध्ये बसवण्यात आलं, कारण की AC फर्स्ट म्हणजे AC वाले असतात त्यांच्यासाठी पण आम्ही सांगण्यात आलं प्रॉब्लेम असा झाला आहे. तर लेडीज आता बसल्या त्यातमध्ये आम्ही बसलोय आता आम्ही फिरतोय सगळे. आनंद काका, गुंजाल सर, अजित काका, अविनाश काका, पैठणे काका, परत अहिरे काका, आम्ही सगळे आता फिरतोय. देखते बा कैसा है नागपूर, क्या बोलते जा वैताग. समोर जी गाडी आहे ते कंटिन्यू नागपूर, आम्ही ज्या प्लॅटफॉर्मला आहे त्या प्लॅटफॉर्म 1ला आहे. कंटिन्यू गाड्या येतात जात आहेत. बघू आता बघू. तर आता कंटाळून शेवटी आडवा झालो स्टेशनवरती आणि ट्रेन अजून आता 7:10 शिवाय काय ट्रेन येणार नाही. फायनली आता आम्ही निघाल्यापासून सगळेजण होते वैतागलेले आणि आता गाडी जरा भुसावळच्या पुढे आली आहे, तर निघालो आता आम्ही. सकाळपासून आत्ता हाय हॅलो करते. कसं वाटलं नागपूर? कसं वाटलं नागपूर? कसं वाटलं नागपूर? So finally we are in Mumbai, reached
सगळे आलेत मुंबईला आता. 8 तास गाडी लेट. त्याच्यानंतर रात्री 10 वाजता गाडी आली आणि तेव्हा आम्ही निघालो आणि आता वाजलेत 11:20 झालेत आणि आम्ही आता पोहोचतोय LTTला. जिथून प्रवास सुरुवात केला तिथं उतरलोय.